शिरपूर ते शहादा रोज अपघात झाले, रोज लोक मरतात, याच खड्ड्यांवरती लोक मरतात। अरे काल परवाची गोष्ट, एक गरोदर महिलाचं याच रस्त्यावर त्या खड्ड्यामुळे त्याचं डोकं फुटलं, पण तरी सुद्धा NHAI प्रशासन फक्त त्या धुळ्याच्या एसीच्या कार्यालयामध्ये आपली खुर्ची गरम करण्याचं काम करतं। 2023 मध्ये याच रस्त्यासाठी 10 कोटी रुपये दिले, 2023-24 मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी दिला। अरे हा कोटी रुपयांचा निधी शिरपूर शहादा महामार्गाच्या कोणत्या खड्ड्यात पडला, आज मोठा प्रश्न घेऊन आज आम्ही शोध मोहीम काढलेली आहे आणि इथून तर तराडीपर्यंत आम्ही प्रत्येक खड्ड्याचा तपास करणार आहे। नेमका कोणत्या खड्ड्यात यांचे 10 कोटी रुपये पडले, एवढे लोक रोज जीव गमावतात, रोज अपघात होतात। तिकडं पुढं तराडी जवळ तर रस्त्यावरती काट्याचं झाड येतं, रस्त्यावर खड्डा। अरे मग रस्ता कशासाठी बांधला तुम्ही? रस्त्यावरती मेंटेनन्स करत नाही, झाडांची दुरुस्ती होत नाही, तरी सुद्धा या NHAI ला बाहुबली सारखी NHAI वागते। त्यांचे अधिकारी उत्तर देत नाही, रस्ता रोको होतो ते उत्तर देत नाही। आता या NHAI च्या अधिकाऱ्यांना जर का वाटत असेल की तालुक्यामध्ये प्रश्न विचारणारं कोणी नाही, तर ही सगळी मंडळी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। या महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं नाही आणि आता जर का तुम्ही सांगाल वर्क ऑर्डर झाली, काम सुरू करू, पावसाळ्यात मग कोणता धंदा काम करायला होय? आडे पावसाळ्यात काम करता का? येडा बनवण्याचं काम करता? एकच बंडा ठरलाय, आता सांगतील काम सुरू करू, पावसाळा चालू होईल, मग सांगतील डांबर टाक, सूट डांबर पाहिजे। आणि आता जर का सुरू नाही केलं तर प्रत्येक डबक्यातून पाणी भरून NHAIच्या कार्यालयामध्ये त्या अधिकाऱ्याची सार्वजनिक आंघोळ घालण्याचं काम आपल्याला करायचंय। या महामार्गाचं दुरुस्तीकरण जर का 1 जुलैला झालं नाही तर 1 जुलै नंतर पडणाऱ्या